परत हीट वाढली की आंबू लगेच उसळता आणि 2-3 दिवसात लगेच पिकूक पण लागता आणि त्याच्यामुळे पिकूक लागल्यावर मग जास्त वेळ ठेवून पण जमत नाही. तो पटापट काढून नाही झालो तर एवढं आंबू पिकून जातं ना की कधी कधी पिकलेल्या आंब्याची रासच असतं बागेत. आजकाल मजूर पण एवढे भेटत नाही आणि गुरके पण कमी असतात, त्याच्यामुळे तेवढं आंबो काढणं पॉसिबल नसतं. नंतर जो मोठा प्रॉब्लेम म्हणजे कस्टमरकडे पेटी पाठवायचो तर ट्रान्सपोर्टचा खर्च अलग असतं त्यामध्ये. तर त्यात मध्ये ट्रान्सपोर्टमध्ये पेटी कधी कधी गायब होता किंवा कस्टमर सर ती पोचत पण नाही. कधी कधी पोचल्यावर आंबो पिकून खराब पण होऊन जाता, मग तो पैसे देत नाही, मग तो अजून लॉस. तर काय कस्टमर म्हणणार आमका होम डिलिव्हरी हवी, तर त्यासाठी ट्रान्सपोर्ट खर्च अजून वाढता. कधी कधी काय होता, कस्टमर ट्रॅव्हल्समध्ये पाठवलेली पेटी कलेक्ट करूकच येत नाही त्या टायमिंगला, मग ती पेटी परत मुंबईतनं पुण्यातनं फिरून परत रत्नागिरीत येतात. एवढे उपद्व्याप करून शेवटी कस्टमरकडे पेटी पोचल्यावर तो पैसे देताना रडत बसणार, म्हणणार 2000ला दे, 1500 दे आणि एवढे खिडके निघाले, एवढे खराब निघाले, असा परत वेगळाच म्हणत बसणार. एकदा राहिले की कधी कधी पैसे पण राहून जातात, मग नंतर त्याच्या मागे लागून ते पैसे काढून घेऊ लागतात. कधी कधी दलालाकडे होलसेलमध्ये पेट्या दिले तर तो एवढं रेट कमी देतात ना की 800, 1000, जेमतेम 1200 रेट देतात. त्याच्यामुळे एका पेटीमागे एवढे रेट होलसेलमध्ये देऊन ती पण परवडत नाही. मग आता तुम्हीच सांगा, एवढं खर्च करून, एवढं डोक्यात ताप करून थोडं प्रॉफिट तरी नको काय आम्हाला? त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतोय, निदान यावर्षी तरी कोकणातल्या आंब्याक योग्य तो भाव द्या. जास्त कटकट करत बसू नका. मॉलमध्ये गेल्यावर नाही ना बोलत याचो रेट कमी करा, त्याचो रेट कमी करा. तशीच दया आता जरा गरीब शेतकऱ्यावर पण करा. राधे राधे.